वनतराचे सीईओ परवा दिवशी कोल्हापूरला येऊन गेले आणि हत्ती परत करणार असं खोटंच सांगितलं। सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, परंतु हा मॅनेज असलेला निकाल आहे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। फक्त नांदणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या एकच विषय आहे, तो म्हणजे माधुरी नावाची हत्तीण जी आज वनतारामध्ये जाऊन जवळजवळ 6 ते 7 दिवस झालेले आहेत। ती माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। सध्या मी उभा आहे आता नांदणीतून पुढे जी आज या ठिकाणी माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा सुरू आहे। या पदयात्रेमध्ये आपल्यासोबत आहेत माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की माधुरीला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असताना आपण ही जी पदयात्रा आज काढलेली आहे, काय सांगाल साहेब? या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी म्हणून वनतराचे सीईओ परवा दिवशी कोल्हापूरला येऊन गेले आणि हत्ती परत करणार असं खोटंच सांगितलं, परंतु त्यांचं खरं स्वरूप काल स्पष्ट झालेलं आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फसवणूक केलेली आहे, स्पष्ट आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, परंतु हा मॅनेज असलेला निकाल आहे। आणि त्यामुळं आता आम्ही असं ठरवलेलं आहे, आता आम्ही जो कोल्हापूरला निघालेलो आहोत ते सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तरी सुद्धा राष्ट्रपतींना दयेचा अर्ज देण्याचा अधिकार शिल्लक राहतो। अगदी फाशीचे आरोपी सुद्धा अशा प्रकारचा दयेचा अर्ज करतात। माधुरी तर आमचे जीव की प्राण आहे, ती का आरोपी नाही आणि ती लिहिता वाचता येत नाही तिला। तिच्या भावना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपतींना आज कळवणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत की आमची माधुरी रडत गेलेली आहे, तिला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अडसर होतो, तेव्हा दयेचा अर्ज स्वीकारावा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करून आमची माधुरी आम्हाला परत करावी असा दयेचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत। सरकारला सांगितलं, सरकार यामध्ये कशा पद्धतीने भूमिका निभावते? गर्दी जमली की बरेच राजकीय नेते येतात आणि खोट्या आश्वासन देऊन जातात, त्याच्यावर आमचा आता विश्वास राहिलेला नाही।